सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. वय वाढत गेलं पण लग्न ठरत नव्हतं. चला तर पाहूया भाग 4. आईची शेवटची इच्छा. डॉक्टरने सांगितलं होतं की पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहे. रोहन हॉस्पिटलच्या बाहेर बसला होता. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. लहानपणापासून प्रत्येक वेळी त्याला आधार देणारी आई आज हॉस्पिटलच्या बेडवर होती. त्याच्या मनात एक विचार होता, देवा, माझ्या आईला काही होऊ देऊ नकोस. पूजा त्याच्या बाजूलाच बसली होती. ती स्वतःही खूप घाबरली होती, पण रोहनसाठी मजबूत राहण्याचा प्रयत्न करत होती. पहाटेच्या सुमारास आईला शुद्ध आली. रोहन लगेच तिच्या जवळ गेला. आईने थरथरत्या हाताने त्याचा हात धरला. बाळा, हो आई, मी इथेच आहे. आईच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, माझी एक शेवटची इच्छा आहे. रोहन रडू लागला. आई, शेवटची वगैरे काही बोलू नकोस. आई हसली आणि पूजाकडे पाहत म्हणाली, माझ्या डोळ्यासमोर तुमचं लग्न व्हावं. हे ऐकतच पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आईचा हात हातात घेतला. आई, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. काही दिवसांनी आईची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली. घरात अनेक वर्षांनी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. लग्नाची तयारी सुरू झाली. एक दिवस रोहन जुन्या कपाटात काही कागदपत्र शोधत होता. तेवढ्यात त्याला एक जुनी फाईल सापडली. त्यात त्याच्या कॉलेजच्या फीच्या पावत्या होत्या. एका पावतीवर मोठी रक्कम लिहिलेली होती. त्याला आश्चर्य वाटलं. तो आईकडे गेला. आई, हे पैसे कुठून आले होते? आई शांत राहिली. तेवढ्यात काकू म्हणाल्या, तुझ्या शिक्षणासाठी पैसे कमी पडले होते. तेव्हा तुझ्या आईने तिच्या लग्नातील दागिने विकले होते. रोहन स्तंभ झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आई, तू मला कधीच सांगितले नाहीस. आई हसत म्हणाली, आई, मुलांसाठी एवढं करतच असतोय. रोहन आईच्या पायाशी बसला. आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मुलाचं सुख हेच आईचं खरं धन असतं. हा प्रसंग पाहून पूजाच्याही डोळ्यात पाणी आलं. तिने मनोमन ठरवलं, या आईला मी कधीच एकटं पडू देणार नाही. लग्नाला आता फक्त काही दिवस उरले होते. घर सजवलं जात होतं. नातेवाईक येत होते. आई रोज नवीन उत्साहाने तयारी करत होती. कधी साडी निवडायची, कधी पाहुण्यांची यादी बनवायची, कधी लग्नाच्या गाण्यावर चर्चा करायची. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रोहन आणि पूजा सुखावले गेले. एक दिवस पूजा तिच्या खोलीत बसली होती. तिच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, आज तुझा बाबा असता तर खूप आनंदी झाला असता. हे ऐकतच पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. तिचे वडील काही वर्षापूर्वी गेले होते. त्यांना तिचं लग्न पाहायचं होतं. आज ती इच्छा अपूर्ण राहिली होती. त्या रात्री पूजाने बाबांचा फोटो हातात घेतला आणि म्हणाली, बाबा,
तुम्ही जिथे असाल तिथून मला आशीर्वाद द्या. लग्नाला फक्त 10 दिवस बाकी होते. तेवढ्यात रोहनच्या कंपनीतून फोन आला. त्याला परदेशात जाण्याची मोठी संधी मिळाली होती. संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारी संधी, पण त्यासाठी लग्न पुढे ढकलावं लागणार होतं. रोहन मोठ्या संभ्रमात पडला. रातभर त्याला झोप लागली नाही. एका बाजूला करिअर, दुसऱ्या बाजूला आईची इच्छा आणि पूजाचं प्रेम. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने निर्णय घेतला. तो आईकडे गेला आणि म्हणाला, आई, मी परदेशाची संधी नाकारली. आई आश्चर्यचकित झाली. का बाळा? रोहन हसला. कारण माझ्यासाठी माझं कुटुंब सर्वात महत्त्वाचं आहे. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. लग्नाचा दिवस जवळ येत होता. सगळे आनंदात होते. पण नशिबाने अजून एक धक्का राखून ठेवला होता. लग्नाच्या आदल्या रात्री रोहनचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. त्याने फोन उचलला. समोरून एक गंभीर आवाज आला. रोहन, मला पूजाबद्दल एक सत्य सांगायचे आहे. रोहन घाबरला. कोण बोलताय? त्या व्यक्तीने उत्तर दिलं, जर तुला तुझं लग्न वाचवायचं असेल तर उद्या सकाळी मला भेट. फोन कट झाला. रोहनच्या हातातून मोबाईल खाली पडलं. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. पूजाबद्दल असं कोणतं रहस्य होतं? आणि ते लग्नाच्या आदल्या रात्रीचा का समोर आलं? ह्याच उत्तरासाठी आपण पाहूया पुढच्या भागात. जोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.